सुषमा, तू काय करतो सुषमा? वावरात जायला लागते ना निंदन करायसाठी. तू येऊन राहिली ना सुषमा? आणली का त्या थैली? डबा घे बाई, आणला काय जेवणाचा? नाही रे शांताबाई, पाहायला आली मी तुझं झालं की नाही झालं तर. मी म्हटलं बाई काल काय झालं तुझ्या घरी, तर येतं की नाही येत वावरांनी सुषमा? आता सुषमा नवऱ्याच्या माथा जिंदगी नाही राहिली. आता लेकरं मोठे मोठे झाले, सून आली मले, तरी त्या माणसाच्या नांदीच लागू काय मी? हा शांताबाई बरोबर आहे ते. अरे वा शांताबाई, भाजी तर मस्त बनवली, मसाल्याची रांगी. शिल्लक घेतो जराशी गावरांगी माझ्यासाठी. सुषमा घेतो ना, हे सांगा नाही लागत. आज तर मुद्दाम मी जास्त डबा केला. म्हटलं नाही, वांग्याची भाजी भाकर सगळ्याची आवडीची आहे, जास्तच घेतो सुषमा. चल भाई तयारी कर पटकन ये, आणि पटकन ये, घरधनी कल्ला करीन ना. हा शांताबाई चल येतो मी. अरे सुषमा काकू गेले बी. आई, सुषमा काकू आल्या होत्या. आई काय म्हणत होते त्या? आई तुला पहिले सांगून देतो मी, आई तुम्ही वावरात जाऊ नका आज. सविता कोण जाऊ नये? मजुरी होती मी, या माणसाच्या नादी लागल्यावर होते का सविता? तू लेकरं पाय, धंदा पाणी कर घरचा, तू काही टेन्शन घेऊ नको सविता. सविता त्या माणसाची जुनी सवय आहे, आपल्याला आता काही फरक नाही पडला असं दाखवलं लागते सविता. समजली तू मी काय म्हणतो तर? हा बाई समजली मी. आई ठीक आहे, मग जा तुम्ही वावरांनी, मी देतो ना डबा भरून तुम्हाला. तू लेकराचं काम कर, लेकरं शाळेत जायला लागते, ट्युशनला जायला लागते, मी करतो स्वयंपाक पाण्याचं. चिंट्याले राजाले तू सर्वजण जेवण कर जा. काय लय मोठा स्वयंपाक बनवला मी आज. ठीक आहे आई. मंडळी या मग, मसाल्याचे वांगे आणि भाकरी, गरम गरम जेवण करायला शांताबाईच्या घरी. बरं काय शांताबाई सर्वांना बोलावते. शांताबाई सर्वेचे धन्यवाद मानते. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहता, चॅनल सबस्क्राईब करता. शांताबाई तुमची साथ आहे व. चला मग वावरात. शांताबाई निंदन करायला चालली बरं वावरात, कामाले दुसऱ्याच्या इकडे मजुरी करायसाठी. चला मग तुम्हाला पण नेतो वावरात. चल बाई लवकर लवकर डब्बा भरतो, बाया बातच येतात आणि बातच टाईम होते. शांताबाई कुठे गेली शांताबाई? रीता पाय बरं कोणाला? शांताबाई आली आली. झाबरू मामा तुम्ही? हा सविता, मला काही गमलंच नाही. आहे ना ती सासू घरी? हा हा आहेत ना आई. थांबा मी आता आवाज देतो. आई इकडे या बरं 5 मिनिटं. झाबरू मामा आले आई आपल्या घरी. आली 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 सविता. थांबा झाबरू मामा येऊन राहिले आई. अरे झाबरू तू सकाळी सकाळी? नाही मी झाबरू मामाला असंच म्हटलं, या लवकर कसे काय म्हणून. शांताबाई मला त्या शेजारीने सांगितलं, कालच्या घरी भांडणं झाले म्हणे, जवळ बा घर सोडून गेले. हा शांताबाई खरी गोष्ट आहे काय? झाबरू तू काय टेन्शन घेऊन राहिला? काय बरं त्या बायकोनं तुला एवढं तकलीफ दिली, तरी तू बहीणचं ऐकून धावतच आला झाबरू. भाऊ असा झाबरू सारखा. शांताबाई सांग लवकर, मी बायकोच्या चोरून येला. बरोबर आहे ना सगळं झाबरू? आता मै सून आहे, मै 2-2 पोरं आहेत, पोरगी आहे. तू काही टेन्शन घेऊ नको झाबरू, तू फक्त त्या परिवार सांभाळ झाबरू बस. ठीक आहे शांताबाई चल येतो मी. आई बाबर आई तुमचा भाऊ किती चांगला आहे आई. मग सविता आमचा भाऊ पहिल्यापासून साथ देते आम्हाला. पाय भाऊ पाय शिकायला गेला तर शिकायलाच गेला, काय काय तिकडून बायकोच घेऊन येते काय काय माहित. ना मदत येत, ना भेटेली येत, ना फोन करत, काहीच नाही करत आई. हा तो शिकून राहिला सविता, येईनच तो एक दिवस. आमचा भाऊ शेतकरी आहे बाई, पण आम्हाला लय अभिमान आहे त्याचा. चल सविता डबा बांधला नाही, जरासा चांग भांग करतो आणि निघतो सविता मी. हा हा ठीक आहे आई. कोणाचा फोन आहे? हॅलो हा आई, बोल 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 आई. सविता मी काय ऐकलं, तुझ्या सासरा घर सोडून गेला? काही नाही आई, खोट्या गोष्टी आहेत त्या. घरी जात नाही सासरे, लोक काही सांगतात आई, काही लोकांच्या म्हटल्यानं ऐकू नको. ठीक आहे सविता, तेच विचारासाठी फोन केला होता, कानावर आलं होतं म्हणून. आई ठीक आहे, लेकराचा करतो मी. आई आई बी कामाला सांगतो फोन नाही करत, आणि रिकाम्याच्या अगदी मला फोन लावते. सविता चल येतो मी वावरातून. हा हा या आई लवकर येत्या. ठीक आहे लवकर येतो. काय मावशीबाई भेटल्या ना तुम्ही आता? चला चला बाहेर चला आता.
अरे बापा, माय पोराला मला डोळे भरून पाहतो दे. शांती, त्या बरं नाही केलं शांती. मनीषाच्या मार्फत माझ्या बहीणचा बदला घेतला शांती. ते थांब तू आता. हो मिशीवाली आबाजी, समजून राहिलं काय मराठी? थांबा थांबा तुम्ही. माझ्या भाषा सांगा मला बोलू द्या. थांबा. पप्पू, अजिबात टेन्शन घेऊ नको पप्पू तू. त्या मामा असेपर्यंत टेन्शन नको घेऊ पप्पू तू. मी इकडची दुनिया तिकडे करीन, तरी तुला जगातून सोडवीन पप्पू. काही टेन्शन घेऊ नको तू. हो भाऊसाहेब, झालं बोल ना. चला आता बाहेर. पप्पू रे पप्पू. आई, तू टेन्शन घेऊ नको आई. मी पाय फक्त बाहेर आल्यावर काय करतो. अजिबात तू काळजी करू नको आई. चला साहेब, येतो. आता डबल भेटायला येणार नाही. डायरेक्ट पोराले घेऊन जायची. हा बी शांतारामचा वादा आहे. अरे वा, चला निघा बाहेर मग आता. चल शांताराम चल. थांब म्हणा मनीषा, मला बाहेर येऊ दे फक्त. तू असं मी आव मग. शांताराम, तू कोण जाऊन राहिला शांताराम? शकुनाबाई, तू जाऊन राहिली म्हणून मला बी लोळून आला शकुनाबाई. पप्पू समोर लढा नव्हतं येत ना शकुनाबाई. शांताराम, तू माणूस ना. पोलीस स्टेशन मध्ये तर भले मोठ्या मोठ्या गोष्टी करस. वादा करतो मी, असं करतो तसं करतो. आता कोण त्या गोष्टीला तू कायम नाहीस काय? माझ्या पोराला तू सोडवत नाहीस काय? शांताराम, कसा करून राहिला तू? म्हणून शकुनाबाई मला लोळून राहिला. माझ्यानं होते की नाही होत तरी प्रयत्न करतो शकुनाबाई मी. पण कोणाला हाताशी धरा लागेल. आयडिया आली शकुनाबाई. सविताबाईच्या घरी चल आपण. चल शकुनाबाई, सविताबाई काही ना काही रस्ता काढते. चल चल. माया पोरगात जेला शांताराम, आणि तू नाचून राहिला. शोभते काय तुला हे? मी तो अशी आता आशा धरली होती की तू माझ्या पोराला बातच जगातून सोडून आणतो तू आता एका दिवसात. थांब ना शकुनाबाई, मी बरोबर करतो. चल तू माझ्यासोबत. काय करशील शांताराम, तुलाच माहित. शांताबाई, बरोबर शांताबाई तू वावरांदी आली. मन मोडलं जाते शांताबाई. मला जर असं वाटलं तू वावरांदी येतं की नाही येत. काय करतो पुष्पा? त्या माणसाच्या माथं काय आपलं जीवन जगणं सोडून देतो काय? माणूसानं तर जिंदगीभर मला हेच तकलीफ दिली. आपले लेकरं आहेत, नातू आहेत, आपल्याला आता नात आहे, सून आहे. कुठे वय लागतं? जा बापा, तुमच्या मनानं जसं नाचान तसं नाचा तुम्ही. का कधी येते सुषमा? तुला म्हणू कोणी तर तेच थांबवा. पण तू म्हणत चल चलतो हो आपण. तिने आपल्याला कधी वाट पाहिली असेल म्हणून अजून थांबल्या नियमासाठी. शांताबाई, शांताबाई, शांताबाई चल चल. सुषमा, किती वाट पाहिली आम्ही तुझी. घरजणी कल्ला करीन ना, उशीर झाला तर विनाकारण तिकडून उशीर करते ना आपल्याला. मग चल लवकर. सुषमाबाई, तू डब्बा नाही आणला? शांताबाई आणला ना डब्बा. मस्त शांताबाईने मसाल्याची वांग्याची भाजी केली ना पुष्पा. मला लय मन गेलं तर. शांताबाई आणला ना तो डब्बा माया. सुषमा, दोघे डब्बा आणला मी. काही काळजी करू नका तुम्ही. चला फक्त. झाबरूजी, किती वेळ वाट पाहून झाबरूजीची मी. कुठे गेले काही समजून नाही राहिलं ना. सांगितलं बी नाही. लक्ष्मीला आणायला जायला लागते. आई, लक्ष्मी आली का तू? झाबरूजी, मी किती तुम्हाला आवाज देऊन राहिली लक्ष्मीला आणण्यासाठी शाळेतून. कुठे गेले कुठे गेले? बरं झालं तुम्ही आणलं तिला आता, नाही तर मी निघालीच होती आणण्यासाठी. तसं नाही माधुरी, वावरात जातो म्हटलं, गेलो रस्त्याने किती दूर, अजून वापस आलो. म्हटलं नाही, माधुरीला त्रास येईल. आपण लक्ष्मीला शाळेतून घ्या आणि घरी नेऊन द्या, मग वावरात जावा. माधुरी, चांगलं केलं ना बाबूजी, तुम्ही माझा त्रास वाचवला. घे लक्ष्मी, दप्तर घे, नेऊन ठेव घरात. हा बाबा, द्या द्या. माधुरी, चहा देता का अर्धा कप मला करून? काही हरकत नाही बाबूजी, अर्धा कप काय? कप भरून चहा आणतो तुम्हाला. आलीच मी. अरे देवा, पाय अशा चाटा मारतात बायका येले. अशा चाटा मारशीन तर भला आहे भाऊ तुमचं. खरं तर सांगितलं ना बायकोले बहीणच्या बद्दल तर बस खाणं कठीण आहे. चहा तर दूरच राहिला. बरं झालं शांताबाईच्या घरून चक्कर मारून आलो. माधुरीने तकेलच असते मायावर. जमलं जमलं. बाबूजी, या इकडे चहा घ्यायले.
ऐकू गेलं का रे बापा? आलो आलो. चहाण्याची तपली करत नाही बायको म्हणजे सांगा. बायकेले किती सुख झालं. नवरेले लेकायले होय तपलीक होते तर त्याचं काहीच घेणं देणं नाही आहे. वारे कलियुग. अजिबात पाय टाकायचा नाही माझ्या घरांनी. चालले मोठी माया सुनीले घेऊन जायले. किती दिवसापासून वाटून राहिली मी. मी आजी होईन, मी आजी होईन. आई काही आई आई करू नको श्याम. आता एका लेकराचा बाप होऊन राहिला तो. स्वतःचे निर्णय स्वतः घेत जाय. जे ते सासू पाहिन. बस झालं आता सासू सासू करणं. मी आव ना, ते बाबा आहेत, मी आव. आम्ही काही मेलो काय? आम्ही ज्या वक्ती मरू त्या वक्ती ते सासू सासरे पाहिजे होतो. श्याम पाहून घे तुमची आई कशी बोलली माझ्या मम्मीला. गुड्डी तू शांत व्हाय. रडत नसत अशा अवस्थेमध्ये. गुड्डी तुझ्यासाठी मी कामावर एखादी बाई सांगतो. बस झाली खुश? हा श्याम, माय बाई व एकदम चांगलं श्याम. पाहून घे, मी म्हटलं की नाही जे होते ते चांगलं होते म्हणून. हा हा श्याम, एक बाई सांग कामावर मस्त. गुड्डी बेटा तू रडणं बंद कर. आता मला एकच काम, फक्त तुझी सेवा करणं. रडणं बंद कर गुड्डी. माया नातू नाही तर रडकाच येईन. रडणं बंद कर. गुड्डी ऐक ना, आई काय म्हणते ते. रडू नको गुड्डी. तुला सांगतो मी, तुझे चांगलंच करेन मी. थांब, मी आता आईले बाई शोधायला लावतो. पाहिजे मी आता तुम्ही कोणती बाई शोधता तर. आईच्या घरी चालली ती मस्त. जाऊनही दिलं मला. चालली ती आईच्या घरी. काम नाही धंदा नाही. चल त्या घरात आराम कर. नवरा बी मायच्या बुद्धीचा झाला आता. आता लग्न होता. तू एक काम कर, तू एखादी बाई शोध आई. बाई ठेवून देऊ आपण कामावर. तुलाही त्रास नाही, गुड्डीलाही त्रास नाही. आणि तिचे मम्मी पप्पा बी खुश होऊन जाते. नाही एकदम चांगली आयडिया. माझ्या डोक्यात कशी काय आयडिया आली रे श्याम हे? पाय माया पोरगा तू. तुला बी बरोबर नवीन नवीन आयडिया येतात श्याम. थांब आता मी बाई शोधतोय एखादी. काकू महादेव काकांना डब्बा सांगितला जेवणाचा. मी वावरात चाललो. मला तू घेऊन ये जो. महादेव काकाला सांग काकू इथे मला घेऊन. तू जाय, मी आलीच त्या मांग. ठीक आहे काकू. तू वावरात चालली का? ते बाबा वाट पाहतील डब्याची. भूक लागली की डायरेक्ट घरी चालले येतील. कसे येतील काय घरी लवकर? अशी आयडिया वापरायला लागते श्याम बरोबर. जाऊ दे आता. आता बाई सांगितली ना, गुड्डी बी खुश होऊन जाईल. पैसे जातील जाऊ गेले तर. गुड्डी सोन्याला सांगितलं डब्बा घेऊन ये. अजून मी आला सोन्या. महादेव काका आलो मी वावरांनी. तुमच्या काकून सांगितलं मी येतो म्हणे डब्बा घेऊन. जाय म्हणे सोन्या तू. सोन्या तू म्हटलं नाही काय काकान डब्बा सांगितला? ज्या म्हटलं ना हो काकान डब्बा सांगितला म्हणून मी वावरात चाललो. सविता काकू म्हणे ना मी जातो म्हणे डब्बा घेऊन. मग मी काय म्हणू? मी चाललो मग आई पैसे. आई आई थांब थांब थांब. येऊ नको करतो वावरात. तर येतोस तू का रे? महादेव बा तुम्ही कोण? तुम्ही उभी आहे सोन्याची मान. अरे महादेव तुम्ही कधी आली वावरात? शांताबाई मी तर सकाळपासून गेला. आता डब्बा झाला होता सोन्याले. सविताने स्वयंपाक नशीन केला. काय डब्बा देईन? धावून दिलं पोराले. त्याला सांगून दिलं मी येतो डब्बा घेऊन म्हणून. सांगा माणूस भुकीनं व्याकुळ होऊन राहिला. त्या बायकाईले काही समजत नाही राजा. देऊ चला ना मग. मग डब्बा आणलाय ना. मस्त मसाल्याची वांग्याची भाजी आहे, भाकरी आहेत. तुमच्या आवडीचंच आहे. चला चला. बाबाची डब्बा शिल्लकच असते. तसंही मला सुषमानं हटकलं. 2 भाकरी मी शिल्लकच आणल्या. चला चला महादेव चला. आता काही रावलं जात नाही. तुम्हाला बी डब्बा कमी पडीन. चला घराकडेच निघतो मी शांताबाई. महादेव तुम्हाला आता जेवण करूनच झालं की नाव काढलं ना तुम्ही. चला लवकर. चल सोन्याची माय. सोने चल. ती सुषमा आवाज देऊन राहिली. चल चल चल. त्या होद्यावर जाऊ आपण जेवण करायसाठी. चल सोने. शांताबाई पाय बरं शांताबाई. महादेव बोले किती भूक लागली होती शांताबाई. जेवण नव्हतं त्याला. तू त्याला हाव म्हटलं शांताबाई. किती आत्मा शांत होते त्याचा. सविताबाई पाहिनं म्हणून देव शांताबाई ते सगळं बरोबर करते. तसंच आहे सोन्याची माय. दुसऱ्याचं चांगलं सोशील तर देव आपलं चांगलं करते. चल तेले डब्बा लागेल. सोन्याची माय एक काम कर. हे थैली घेऊन चलतो. आलीच मी. हा शांताबाई दे. पाहिलं मंडळी. तुम्ही दुसऱ्यासाठी गड्डा खाल्ला स्वतः जाऊन पडता बरं. कधी बी दुसऱ्याबद्दल चांगली सोच ठेवा. देव तुमचं आपाप चांगलं करते. बरोबर आहे ना? चला मग खूप नावाचे कमेंट आलेले आहेत. आपण त्यांचे नावं घेऊ. संगीता
बर्डे, पद्मजा पाठक, मंजुषा पडावकर, प्रीती गर्ल, रॉक्स साहेबी शेख, संगीता ठाकूर, नीता बंड, सुनीता महामुनी, कविता देवगिरे, जोजो कदम, रश्मी दवडी, प्रणिता मेश्राम, पूजा सोहितकर, सुशीला गांधी. चला मग आता शांताबाई तुमच्या आधी नवीन नवीन व्हिडिओ आणते बरं घरी बसला. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज. सोडून देऊ नका. शांताबाईला तुमची साथ आहे हो. चला मग स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या. वावरात निंदन चालू आहे बरं का शांताबाईच्या. या मग ज्याले कोणाला निंदन येत असेल ते. शांताबाई आपण सोबत सोबत निंदन करू वावरातलं. भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.